आज आपण बनवूया बीटाचे डोसे. त्यासाठी मी घेतले 2 वाटी रवा, 1 चमचा दही, सोडा व मीठ हे सर्व एकत्र करून मिक्सरमध्ये छान वाटून घ्या. बीट घेतलेले आहे ते धुवून चांगले साल काढून बारीक किसून घ्या. मुलांना पण बीट जास्त सहसा खात नाही, त्यासाठी आपण हा बीटाचे डोसे बनवूया. बारीक कांदा चिरून घ्या, मिरची, कोथिंबीर हे सर्व आपण त्या पिठात एकत्र करणार आहोत. पिठात एकत्र करून आपण ते छान मिक्स करून घेऊया. पॅन गरम करून ते आपल्याला जाड किंवा पातळ पाहिजे तसं आपण पसरून ते खरपूस भाजून घ्यायचं आहे. मुलंही आवडीने खातील हे डोसे. एकदा नक्कीच ट्राय करून बघा तुम्ही. ते शेंगदाणा चटणी किंवा खोबऱ्याची चटणी या दोन्हीबरोबर छान लागतात.